आहे आणि ऊन खूपच आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी कोकणात जाणाऱ्या या महामार्गावर आंबाघाट, मंदिरं, कौलारुघर, मार्लेश्वर मंदिर अशी विविध स्थळं वास्तव्यात आहेत. फक्त डोळे उघडून हा निसर्ग पाहता आला पाहिजे. रीतीने मित्रांनो, आमचा प्रवास आता सुरू झाला आहे रत्नागिरीचा. जवळजवळ 140 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे आणि रस्त्यातून जाताना एखादं स्थळ किंवा एखादा स्पॉट जर आपल्याला बघता येईल तर तो आपल्याला बघायचा आहे. आणि आपल्यासोबत बरीच सारी मंडळी आणि एक गाडी पुढे गेली आहे. चला आपल्याला निघायचं आहे. रत्नागिरीला भाच्याकडे जायचं ठरलं आणि प्रवास सुरू झाला कोल्हापूर रत्नागिरीचा. कोकणात मी पहिल्यांदाच जात होतो. मग ठरलं की प्रवास वर्णन करायचं आणि प्रवास दरम्यान लागणारे सर्व साईड सीन बघत जायचं. मित्रांनो, वडंगे गावातून आम्ही निघायला बाहेर पडलोय. कोल्हापूर रत्नागिरी हायवेला लागलोय, मेन हायवेला आता लागलोय आणि इथून आपला प्रवास खरा सुरू झालाय. पण या रस्त्यातून जाताना आपल्याला मध्ये मध्ये थांबावं लागणार आहे आणि गाडी हळू चालावी लागणार आहे, कारण की रस्त्याची कामं जोरदार चालू आहे. विकास, महामार्गाचा विकास चालू आहे. पहिल्यांदाच रत्नागिरीचा प्रवास करत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोचली होती. 9:15 वाजता आपण निघालेलो आहे आणि ऊन खूपच आहे. तुम्ही रस्त्याला बघाल, आजूबाजूला झाडे मोठमोठे झाडे आहेत आणि त्या झाडीच्या सावलीतून आपण चाललोय. रस्त्याच्या कडेला रंग खेळताना मुले दिसली. आज धुलीवंदनाचा दिवस आहे आणि कोल्हापूरला इकडची होळी जाळल्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमी कोल्हापूरला असते. तर आजचा 5वा दिवस आहे आणि आज रंगपंचमीचा दिवस आहे. तुम्ही बघितलं असाल, मुलं रस्त्याच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला कसे रंग खेळत होते. तर आजचा एक विशेष दिवस आहे. आपण रत्नागिरी कोल्हापूर या हायवेवर आहोत आणि मध्ये थोडा वेळसाठी जरा थांबलोय आणि आमच्या भाचे मागे थांबलेत. शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला रानातल्या ताज्या भाज्या विकायला ठेवलेल्या दिसल्या. आंबे हापूस काय कसे डझन? डझन कसे? 650 रुपये डझन. आपण कोल्हापुरातून जस्ट निघालोय. साधारण 5-10 किलोमीटर आपण पुढे आलोय. तर इथूनच आंबे लागलेले आहेत आपल्याला. रस्त्यात मध्येच दिसणारी बैलगाडी, शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अशी दृश्ये फक्त इथेच पाहायला मिळतात. उन्हाच्या तडाख्याने वाळलेली गवतं घाटाच्या आजूबाजूला दिसत होती. हा पहिला घाट सेक्शन आहे आणि आपल्याला आंबा घाट पण करायचा आहे. आपण चाललेलो आहोत 166 NH 166 महामार्गावरून. 166 नंबरच्या महामार्गावरून आपण चाललेलो आहोत. एक छोटासा घाट सेक्शन लागला मित्रांनो. अगोदर एक लागला होता हा छोटा. आपण डोंगरातून जातोय. एक डोंगराला पार करून जातोय. काही छोटी डोंगर आहेत, काही मोठे डोंगर्स आहेत. 30 मार्च मित्रांनो, उन्हाचा तडाखा पुष्कळ आहे. रस्त्यात मित्रांनो छोटी छोटी मंदिरं लागतात. ती आपल्याला पाहावीशी वाटतात. काहींचा आकार अतिशय सुंदर असतो. रेखीव मंदिर असतात. ते आपण बघत जाऊया. आता एक आपल्या बाजूला एक छोटं मंदिर लागलं. ते धावत्या गाडीत काय व्यवस्थित दिसलं नसेल, पण अशी प्रत्येक गावी छोटी छोटी मंदिरं असतात. ते आपल्याला पाहायची आहेत. रस्त्यात पहिलं गाव लागलं डोनवली. आपण आता डोनवली गावातून चाललोय. डोनवली रस्ता खराब आहे मित्रांनो. गाडी हळू चालवावी लागते. मोठमोठे रस्ते होत आहेत. जवळजवळ 2 ते 3 वर्ष लागतील ते पूर्ण व्हायला. पण जेव्हा हे रस्ते पूर्ण होतील तेव्हा गाडी एकदम सुसाट निघेल. काही रस्ते चांगले लागले पण काही खराब. जवळजवळ आपण 40 किलोमीटर पार केले आणि थोडं ऊन, थोडी सावली असं वातावरण आहे. आता मगाशी थोडी सावली होती आणि आता परत ऊन आलंय आणि
91 किलोमीटर आपलं टार्गेट राहिलेलं आहे आणि आपल्याला जाता जाता मार्लेश्वर मंदिर करायचं आहे, ते बघायचं आहे. लाल परीला हॉर्न दिला, पण ती ऐकणार थोडीच होती. 1-2 प्रयत्न करून लाल परीला ओव्हरटेक केले आणि मनातल्या मनात जल्लोष साजरा केला. भाच्याची गाडी तावातावाने पुढे जात होती आणि तिचा पाठलाग आमची कार करत होती, पण शेवटपर्यंत त्याच्या कारला काही हरवता आले नाही. मित्रांनो, आपण आता मलकापूरमधून पोहोचलोय. इथून 84 किलोमीटर रत्नागिरी आहे. जवळजवळ 1.25 तास झालाय. गाडी स्लो केली आणि मलकापुरातले एक दुर्मिळ मंदिर पाहिले. मंदिर सुंदर होते. मित्रांनो, हे मंदिर कोणत्या देवाचे आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आता मलकापुरात आहोत मित्रांनो, आणि मलकापुरातलं ते मंदिर मस्त होतं, जुनं मंदिर. लाल माती आणि नारळाचे झाडं दिसायला सुरुवात झाली. आम्हाला कोकणाची चाहूल लागली. नारळाची झाडं, कोकण येतंय, कोकण जवळ येते याची चाहूल म्हणजे नारळाची झाडं. मित्रांनो, आंबा गाव लागलंय आणि इथून पुढे आंबा घाट आहे. हाच आंबा घाट पावसाळ्यात अतिशय सुंदर असतो मित्रांनो, आणि आपण आता चाललोय उन्हाळ्यात. आंबा घाटाला या आंबा गावामुळेच नाव पडले असावे. या आंबा गावातूनच विशाळगडला सुद्धा जाता येतं. सुरू झाला आंबा घाट. डोंगराला वळण देऊन तयार केलेला रस्ता म्हणजे घाट. त्यात आंबा घाट पावसाळ्यात मात्र पर्यटकांना आकर्षित करतो. काही पर्यटक मुद्दाम गाडी थांबवून घाटाचा आनंद घेताना दिसली. आपण हा घाट सेक्शन करून आलो आणि इथे आल्यावर इथून आपल्याला राईट यू टर्न घ्यायचा आहे मार्लेश्वर मंदिरासाठी. आता आपण आंबा घाटात आहोत. जवळजवळ आंबा घाट आपण उतरला आहे आणि इथून मार्लेश्वर 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि रत्नागिरी 60. रखरखीत ऊन आहे मित्रांनो, पण इथेच पावसाळ्यात अतिशय सुंदर वातावरण असतं. आपण इकडून आलो, आता इथे जायचं. आमचे छोटे कलाकार उतरले. इथून मार्लेश्वर 15 दाखवत आहे आणि तिथे 20 किलोमीटर लिहिलेलं होतं. हे नवीन अपडेट असेल. देवरुख 28, मार्लेश्वर 15 आणि कळकदरा 0. म्हणजे आता आपण कळकदरामध्ये आहोत आणि आता आपल्याला मार्लेश्वरसाठी जायचं आहे. बराच उतार आहे मित्रांनो इथून, आणि या उतरावर आपण बहुतेक खालच्या बाजूला चाललो आहे. आपण चाललो आहोत मार्लेश्वर मंदिराकडे, आणि हे शंकराचं मंदिर आहे. आंबा घाटातून साधारण 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर हे मार्लेश्वर मंदिर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर इथून कधी जात असाल तर नक्की या मार्लेश्वर मंदिराला भेट द्या. कोल्हापूर रत्नागिरी जर प्रवास करत असाल तर डोंगराच्या गुहेत असलेल्या मार्लेश्वराला नक्की भेट द्या. आणि छोटी छोटी घरं लागली आहेत, कौलारू घरं आहेत मित्रांनो इथे, आणि गावाचं नाव आहे ओझरे. मस्त छोटी छोटी घरं, चिऱ्याच्या दगडाची घरं मित्रांनो. चिराच्या विटात बांधलेली छोटी छोटी घरे आणि मंदिरे रस्त्याच्या कडेला दिसत होती. सुंदर असं कौलारू घर. मार्लेश्वर मंदिरला जाण्याचा रस्ता खराब आहे, गाडी हळूहळू चालवावी लागते. आपण आलं आता खडी कोळवण या गावात. मित्रांनो, फणस बघा, फणसाचं झाड लागलं आपल्याला. छोटे छोटे फणस आहेत. वाव. आता आपण बामणवलीत आलोय. साधारण 4-5 घरं दिसली इथे, आणि कौलारू घरं आहेत. हे समोर घर बघा, कौलारू छोटंसं घर, कोकणातली घरं. वा, सुंदर आहेत, अतिशय सुंदर.
कोकणातली छाप इथं पाहायला मिळते. वा वा वा, अतिशय सुंदर. पुढे शाळा आहे. आता आपण आलो आहोत मारळमध्ये मित्रांनो, मारळ गावात. चिऱ्यांची घरं, चिऱ्यांच्या विटा मित्रांनो लाल कलरच्या. आणि इथं आता पावसा अगोदर काम चालू आहे घराचं. गावकरी पावसाळा येण्या अगोदर घराची डागडुजी करताना दिसले. मी घरे डोळे भरून पाहत होतो, कारण अशी घरं पाहायला फार कमी मिळतात. कोकणातली घरं, वा वा काय सुंदर घर. नाईस, सो नाईस. घरे पाहता पाहता आम्ही मार्लेश्वराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो. पाचशे 30 पायऱ्या चढायच्या आहेत. मार्लेश्वर मंदिराचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार असल्यामुळे या व्हिडिओत मार्लेश्वर मंदिर संपूर्ण दाखवलेलं नाही. आपण मार्लेश्वर मंदिर करून आलो आणि आता परत रत्नागिरीला चाललो आहे. पण परत आंबा घाटमध्ये न जाता आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण राईट मारला आहे आणि तिथून आपल्याला रत्नागिरीकडे जायचं आहे. परत आंबा घाटला जायची गरज नाही. थोडे पुढे आल्यावर पालखी लागली आणि मी गाडीतून उतरलो. हे गावची पालखी आहे, गावची पालखी. मित्रांनो आपण मंदिर बघून आलो आणि रस्त्यातच आपल्याला पालखी लागली. आणि हा मोठा सण असतो कोकणवासियांचा आणि ती पालखी आहे. आणि पालखी घेऊन मंदिरात जाणार तुम्ही? घरीकडे घेऊन प्रत्येकाच्या घरी जाणार. प्रत्येक घरी जाते पालखी, तिथे पूजा होते. गाव मग काय नवस वगैरे असेल तर हे गावाचे गावकर आहेत, गावकरी ते तिथे मानवतात. तिथून प्रसादी वाटून झाली की पालखी दुसऱ्या घरात जाते. या कार्यक्रमाला काय म्हणतात? शिमगा. शिंपण्याला पालखी उठली. शिंपण्याला पालखी. शिमग्यातलं शिंपणं हे घरोघरी जातं, त्याला शिंपणं म्हणतात. गावकऱ्यांनी पालखीबद्दल माहिती सांगितली. शिमगा हा सण होळीच्या दरम्यान साजरा केला जातो. या दिवशी पालखीत ग्रामदेवतेची मूर्ती ठेवून तिची वाजवत गाजवत मिरवणूक काढली जाते. मित्रांनो जराच पुढे आलो आणि आम्हाला काजूचं झाड दिसलंय. दीपकने काजू काढलेत, बघू. अरे वा 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 वा, चला अजून बघूया बरं. ते खराब आहे थोडे. आंबे पडलेले दिसले आणि संपूर्ण इथं आंबे आहेत मित्रांनो. हे कोकणातलं वैशिष्ट्य. इथे आंबा आणि काजू बघायला मिळतो मित्रांनो. हे कोकणातलं वैशिष्ट्य. बरोबर मित्रांनो करवंद. इथे करवंद, समोर काजू आणि त्याच्या बाजूला आंबा. आंबट आहे बाळा. इथं करवंद, आंबा, काजू ही झाड आहेत. आणि याच्या बाजूला सुद्धा हे काजूचं झाड आहे. हे बघा, हा हिरवा आहे, तो लाल आहे. कोकणाची खरी संपत्ती, कोकणातला खरा मेवा. रस्त्यावरून जाताना काजू आंब्याची झाडे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण रहदारीच्या रस्त्यावर पहिल्यांदाच मी अशी झाडे पाहत होतो. अंगावलीचे मंदिर पाहण्यासारखे होते, पण वेळ नव्हता, त्यामुळे तशीच गाडी पुढे दामटवली. अंधार पडू लागल्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी गाडीला वेग द्यावा लागत होता. अगदी थोडेच अंतर राहिले असे गुगल मॅप सुद्धा सांगत होता. संध्याकाळचा तांबूस रंग पसरायला सुरुवात झाली होती. दृश्य अगदी सुंदर दिसत होते. मावळतीला जाणारा सूर्य अगदी सुंदर दिसत होता. अखेर रत्नागिरी जवळ येऊ लागले. निवळी फाटा आला. आपण आलो आहोत निवळी फाटा आणि इथून रत्नागिरी 15 किलोमीटर आहे. मित्रांनो, प्रवास सुरू केला कोल्हापुरातल्या वडणगे गाव ते रत्नागिरी.
या प्रवासात अनेक गावं, मंदिरं, घरं, गावातली माणसं आपल्याला जवळून बघता आली. असेच आपण प्रवास करत असताना काही वेळा रस्त्यालगतचा निसर्ग बघायचा आपला राहून जातो. मग ठरलं या प्रवासात रस्त्यालगतचा निसर्ग पाहत जायचं. या प्रवासादरम्यान तुमच्याशी बोलता बोलता रत्नागिरी कधी आलं हे कळलं नाही. मित्रांनो, हे प्रवास वर्णन कसं वाटलं हे नक्की कळवा.